नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीच्या निर्णयानंतर घर भाडे भत्तामध्ये देखील वाढ, वित्त विभागाचा शासन निर्णय बघा 30%, 20%, 10% एचआरए वाढ यामध्ये संपूर्ण सविस्तर असा जो जीआर आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीच्या निर्णयानंतर एचआरए मध्ये देखील कशा पद्धतीने वाढ झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा मंडळी, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीच्या निर्णयानंतर घर भाडे भत्तामध्ये देखील वाढ, वित्त विभाग शासन निर्णय बघा काय आहे। आफ्टर द डिसिजन टू इन्क्रीज डीए ऑफ स्टेट एम्प्लॉईज हाऊस रेट अलाउन्सेस ऑल्सो इन्क्रीज्ड। राज्य कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीच्या निर्णयानंतर घर भाडे भत्तामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे। बघा सदर घर भाडे भत्तामधील वाढ ही दिनांक 1/7/2024 पासून लागू करण्यात येणार आहे। बघा पुढे काय आहे अपडेट। वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2019 रोजीच्या या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्याचे नियोजित करण्यात आले आहे। सदर निर्णयामध्ये 7व्या वेतन आयोगातील एचआरए नियोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की 7व्या वेतन आयोगामध्ये महागाई भत्तामधील वाढीनुसार घर भाडे भत्तामध्ये वाढ निश्चित करण्यात आलेली आहे। सदर घर भाडे भत्ताचे दर हे 7व्या वेतन आयोगामध्ये ज्यावेळी महागाई भत्त्याचे दर हे 50% अधिक होईल त्यावेळी घर भाडे भत्ताचे दर हे सुधारित करण्यात येतील असे या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत। बघा असे असतील सुधारित घर भाडे भत्ता। वित्त विभागाच्या दिनांक 25/2/2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या या निर्णयानुसार राज्य कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे। यामुळे महागाई भत्ताचे दर हे 50% पेक्षा अधिक झाले आहेत। बघा यामुळे आता घर भाडे भत्ताचे दर हे शहराचे किंवा गावाचे वर्गीकरणानुसार अनुक्रमे 30%, 20% व 10% अशी वाढ करणे नियोजित आहे। या संदर्भातील सविस्तर जीआर पुढील प्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। बघा राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घर भाडेबाबत मंजूर करण्याबाबत बघा प्रस्तावना थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया। या 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या या शिफारसीनुसार केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 अन्वये वेतन मॅट्रिक्स व वेतन स्तर लागू केले आहे। तसेच केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना या 7व्या वेतन आयोगाच्या कालावधीत उपरोक्त अनुक्रमांक 10 मधील म्हणजे 10 येथील दिनांक 7 जुलै 2017च्या या आदेशान्वये सुधारित दराचा घर भाडे भत्ता अनुदेय या ठिकाणी करण्यात आला आहे। केंद्र शासनाच्या या 7व्या वेतन आयोगाच्या घर भाडे भत्त्याच्या दरामध्ये उपरोक्त दिनांक 7/7/2017च्या या ज्ञापनान्वये झालेली सुधारणा विचारात घेऊन राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहरे व गावे यांचे सुधारित पुनर्वर्गीकरण विचारात घेऊन या 7व्या वेतन आयोगाच्या कालावधीत सुधारित दराचा घर भाडे भत्ता अनुदेय करण्याबाबतचा प्रश्न हे शासनाच्या विचाराधीन होता। बघा शासन निर्णय काय आहे। शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांना घर भाडे भत्ता मंजूर करण्यासाठी शहराचे किंवा गावाचे शासन निर्णय हे वित्त विभाग दिनांक 16/12/2016 अन्वये यापूर्वीच पुनर्वर्गीकरण करण्यात आलेले आहे। सदर बदललेले सुधारित वर्गीकरण विचारात घेऊन संबंधित शहरांना किंवा गावांना
त्याच्या समोर स्तंभ 4 मध्ये दर्शवल्यानुसार या 7व्या वेतन आयोगातील सुधारित वेतन श्रेणीच्या आधारे सुधारित दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात यावा। बघा, हा जो आदेश आहे हे आदेश दिनांक 1/1/2019 पासून या ठिकाणी अंमलात येतील। शहराचे किंवा गावाचे वर्गीकरण, घर भाडे भत्त्याचे विद्यमान दर, मूळ वेतनाची टक्केवारी, त्यानंतर घर भाडे भत्त्याचे सुधारित दर किंवा मूळ वेतनाची टक्केवारी। तुम्ही म्हणाल की 2019चा हा GR आहे, परंतु इथे जे काही हायलाइट केलेले पॉइंट आहेत ते तुम्हाला सध्या या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं व गरजेचं वाटणार आहे। बघा, तथापि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 30%, 20%, 10% कशा पद्धतीने घर भाडे भत्त्याचे विद्यमान दर या ठिकाणी मूळ वेतनाची टक्केवारी असणार आहे। आणि घर भाडे भत्त्याचे जी सुधारित दर आहे मूळ वेतनाची टक्केवारी ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 24%, 16% आणि 8% अशा पद्धतीने। आणि जो हायलाइट केलेला या ठिकाणी मुद्दा आहे तो या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचा आहे, तोच या GRच्या माध्यमातून इम्पॉर्टंट आहे। बघा, तथापि XYZ वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान रुपये 5,400 रुपये, 3,700 रुपये व 1,800 इतका घर भाडे भत्ता या ठिकाणी अनुदेय राहील। ज्यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार अनुदेय केलेला महागाई भत्ता हा 25% मर्यादा ओलांडेल। बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ज्यावेळी महागाई भत्ता हा 25% मर्यादा या ठिकाणी ओलांडेल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 27%, 18% व 9% या दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा। तसेच ज्यावेळी 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारी ही महागाई भत्त्याची रक्कम आहे ही 50%पेक्षा अधिक होईल त्यावेळी वरील प्रमाणे वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30%, 20%, 10% अशा वाढीव दराने घर भाडे भत्ता मंजूर करण्यात यावा। सुधारित दराने घर भाडे भत्त्याची परिगणना करण्यासाठी या मूळ वेतनामध्ये विशेष वेतन इत्यादी सारख्या वेतनांचा समावेश नसेल। त्यानंतर घर भाडे भत्त्याच्या या अनुदेयते संबंधीच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी हे जशाच्या तशा लागू राहतील। शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या आदेशाच्या परिणामी होणारा घर भाडे भत्त्यावरील वाढीव खर्च हा त्याचे वेतन व भत्ते या संबंधीचा खर्च ज्या संबंधित लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतो त्याच लेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा। अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषदा यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घर भाडे भत्त्या संदर्भात व घर भाडे तत्वावरील खर्च संबंधित प्रमुख लेखा शीर्षाखाली व ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या या सहाय्यक अनुदानाचा खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखा शीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा। सर्व विभाग प्रमुख, सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कृषी व कृषीतर विद्यापीठाचे कुलसचिव यांनी याबाबत होणारा जादा खर्च हे सुधारित अंदाजपत्रक तयार करताना विचारात घ्यावा। स्थानिक पूरक भत्ता व वाहतूक भत्ता हे दोनही भत्ते हे 6व्या वेतन आयोगाच्या कालावधीत ज्या दराने अदा करण्यात येत होते त्याच दराने अदा करण्यात यावेत। हे आदेश दिनांक 1/1/2019 पासून अंमलात आले आहेत असे देखील या ठिकाणी समजण्यात यावे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता। आणि हा जो आदेश आहे तो मित्रांनो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे हे जी राज्य कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या DA वाढीच्या निर्णयानंतर HRA मध्ये देखील वाढ 30%, 20%, 10% HRA वाढ याबद्दलचा वित्त विभागाचा हा जो शासन निर्णय आहे तो संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।